प्रथम तर ट्रॅक्टरकडे जातो, ट्रॅक्टर चालू करतो, त्याला उदबत्ती लावतो, त्याचं दर्शन घेतो, हार घालतो आणि नंतर खाली उतरतो आणि नंतर माझ्या उद्योगाला मी सुरुवात करतो। बंगल्यावर असलेला हा ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांची संघर्ष व यशोगाथा जणू काही अभिमानाने सांगतोय। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनाळा येथील ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांनी जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर 80 लाख रुपयांचा बंगला बांधलाय आणि त्या बंगल्यावरती खराखुरा ट्रॅक्टर ठेवलाय। महिन्याकाठी माझी उलाढाल 1.5 लाखापर्यंत होती। 1.5 लाखातून जवळजवळ मुलांच्या पगारी जाऊन जे काही इन्कम शिल्लक राहतो त्याच्यावर मी 80 लाखापर्यंत घर बांधलं। घरावरती जवळजवळ 2 लाख रुपयाचा ट्रॅक्टर ठेवला। हे माझी स्वप्नपूर्ती पूर्ण झाली। मूळ परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील असलेले अशोक भिलारे यांचे कुटुंब हे अनाळा येथे स्थायिक झाले। अशोक भिलारे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीचं प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनाळा येथे छोटेखानी ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला। हळूहळू भरभराट झाली आणि उन्नतीत प्रगती झाली। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत अशोक भिलारे यांनी लाखो रुपयांचा बंगला बांधलाय। इतकंच नाही तर क्रेनच्या सहाय्याने बंगल्यावरती खराखुरा ट्रॅक्टर ठेवलाय। सकाळी उठल्यानंतर मी आंघोळ केल्यानंतर प्रथम तर ट्रॅक्टरकडे जातो, ट्रॅक्टर चालू करतो, त्याला उदबत्ती लावतो, त्याचं दर्शन घेतो, हार घालतो आणि नंतर खाली उतरतो आणि नंतर माझ्या उद्योगाला मी सुरुवात करतो। सुरुवात करताना प्रथम अगोदर मी माझ्या वडिलांच्या फोटोला पण हार घालतो सकाळी आणि नंतर व्यवसाय चालू होतो माझा। मी ट्रॅक्टर मेकॅनिक असल्यामुळं सकाळी सकाळी मला उठल्यानंतर ट्रॅक्टरचं अगोदरचे कुठले ट्रॅक्टर राहिले आणि कुठली कामं केली ते अगोदर चेक करावं लागतं आणि नंतर नवीन कामं मी हातात घेतो। ट्रॅक्टर भरपूर असल्यामुळं रोजची रोज ट्रॅक्टर आम्हाला बाहेर काढावं लागतात। 8 पोरं कामाला आहेत। 8 पोरांच्या पगारी मला त्यातून काढायचे असतात। सगळी पोरं एकत्र आम्ही एका विचाराने काम करतो। सुरुवातीला माझी स्वप्नपूर्ती व्हावी या उद्देशाने मी काय केलं तर सुरुवातीला घर बांधलं। घराचे 4 कॉलम असे घेतले की त्यावरती ट्रॅक्टर ठेवायचे ह्या उद्देशाने। घराच्या बांधकामाला जवळजवळ 80 लाखाच्या आसपास मला खर्च आला। ट्रॅक्टर जवळजवळ 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाचा ट्रॅक्टर झाला। तो ट्रॅक्टर मी घरावरती ठेवला। त्याचा उद्देश एकच आहे, मेकॅनिक असताना आपण सुद्धा काहीतरी करून दाखवू हा एक माझा उद्देश होता आणि हे करून दाखवण्यासाठी मी भरपूर काही दिवस झगडलो, गरिबीतून संघर्ष केला आणि नंतर स्वतःचा उद्योग चालू केल्यानंतर हा पूर्ण माझा व्यवसाय सेटल झाला। आता दररोज सकाळी 15 मिनिटे घरावरील ट्रॅक्टर सुरू करतात, त्यानंतर ते ट्रॅक्टरची पूजा करतात आणि आपल्या पुढील कामाला सुरुवात करतात। त्यांच्या गॅरेजमध्ये 8 कामगार काम करतायत। महिन्याकाठी त्यांची 1.5 लाख रुपयांची उलाढाल होत्या, तर यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळत्या। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होता येतं, याचंच हे एक अप्रतिम उदाहरण आहे।